तर आता ठरलं तर आम्ही काय करणार होतो, आम्ही एकत्र गुलाबजाम करणार होतो. पण आता नाही, कारण काय आमच्या दोघांचे विचारच पटत हा. नाहीयेत. मी सांगतोय तसं ते करत नाही. मग मी आता ठरवले अर्धे अर्धे आम्ही समान वाटून घेणार पीठ आणि कोण चांगलं करते ते कॉम्पिटिशन. आणि जज असणार आहेत मम्मी आणि दादू आणि अर्धं पीठ ह्याला, खरं अर्धं बोलणारे पीठ मला. पप्पा. खरं बोलणार त्यांना कुणाला सांगणार नाही कुणाचं कुठलं आहे. आणि तिघांच्याकडून 3 पैकी जास्त वोट ज्याला मिळतील तो जिंकला. Yes. मी तर पहिल्यांदा करणार आहे गुलाबजाम. हे ह्यानं आधी केले तरी पनीरचे. हो. जिरा वॉटर पचत जेवण असं म्हणतात, तरी काय नाही. मला चव आवडती म्हणून मी पिते. दिसताना ते खूप डेंजर दिसतं, जरा वेगळं दिसतं. कुणी काय निम्मच केला काय ग्लास ग्लास तू घेतल्यास तुझं निम्म एका कोठातच केलं पेलं. मी तरी बोलले की बघताना जास्त होतं आणि नाही मला वाटलं ते फेस आला असेल ना, तो बसला खाली. अरे म्हणजे मला वाटलं इथे ठेवलं तर माझ्यासाठी ठेवलं असेल टेस्ट. उष्ट उष्ट नाही, वरून पिले मी. मला असं काही कळत नाही, हा मला वेडा करतो नेहमीच. नाही नाही, मला काय करायची गरजच पडत नाही. काही करायची गरज पडत नाही म्हणजे मला कायच करायची अशी. चला तर मी आता निम्म निम्म पीठ करते. 2 तेरा 2 मेरा 3 तेरा 3 मेरा. कोई डाऊट नाही सो हे बघा आमच्या इथं पार्टिशन होत आहे अर्ध अर्ध. मला लहानपणापासून सवय असं समान भाग करायची पूर्ण. मी अजिबात इकडचं इकडं काय करून देईल. बबी आमचा आजार आहे, झोपलाय, ताप आलाय. त्याला ताप आलाय, घशात इन्फेक्शन आहे त्याच्या. वाटण्या करायला मला खूप भारी जमतं. वाटण्या हो वाटण्या मस्त. हे बघा एकदम परफेक्ट मी समान केलेलं आहे. तू जर गव्हर्नमेंट मध्ये जॉबला असतेस ना तर तुला राहणं मोजायला ठेवलं असतं. नाही हे बघा सेम सेम. हे तू सांगा तुला कुठलं हवंय, नाही तर परत बोलशील हे मला दिलं आणि ते मला काही काही दिलं. बोलणार नाही. हे वाटणीवर काय फरक चल पडणार आहे? गुलाबजाम कमी नाही तर जास्त होईल, ह्याच्यापेक्षा काय होणार आहे? हे तुझं हे माझं. आम्ही पाक कॉमनच करणार आहे. काय आहे पाक कॉमन काय मला असं पाकात वाटतं पाक वेगळाच करावा. नाही नाही पाक कॉमन करू, कारण त्यात काही व्हेरिएशन करणार नाही मी. तुझा पाक नाही तुझा पाक तुला पातळ करायचा, मला घट्ट करायचा. फरक आहे. फरक है फरक है फरक है. आणि तुझी तू साखर घ्या अर्धी, मला माझी साखर द्या. असं वेगळा विधी. अरे संसार काही संसार संसार वगैरे नाही हो बाजूला. जसा पाक दे तुझं टोप दे चुलीवर. मला. चल असं दे, कधी हात काढते. हे माझं हे तुझं. ये तेरा ये मेरा. तुझी प्रोसेस सांग ना कशी करणार आहेस. मी नाही सांगणार मग तुझी मलाच माहित नाही. पहिली गोष्ट आहे इथे. हे तुझे साखर. तिचं वेगळं लागणार आहे. हा एवढी साखर वाया घालवणार आहे तुम्ही? वाया घालवणार वाया? ये परत गुलाबजाम खायला, मग बघते तुझ्याकडे. अहो ते वंशिकचं जावळ होतं ना त्यावेळी गुलाबजाम केले, पण त्यावेळी त्यांना सांगितलं की मामाचा उपवास असतो. मामा फक्त लांबून बघत होता. मला नको बस झालं एवढंच. बस तुला. मला ऍक्च्युअली जास्त हवी आहे. मला हे 1.5 हवं आहे. नाही मग ती पिशवी संपवली तरी चाललं असतं, काय प्रॉब्लेम नाही. काय नाही थोडंसं कशाला ठेवायचं पिशवी. गप. किती किती ते बोलतायत तुला. चला तर आता आम्ही पॅन्ट्री रन मध्ये पहिल्यांदा भांडी उचलतो, कारण मला जी भांडी पाहिजेत. मला ते मास्टर शेफ इंडियामध्ये असतं. तळायचं तेल तर एकत्र करू, कमी वाया जाईल. तू आधी तळून घे, मी नंतर तळतो. हा, चालेल. पण मग पाक कशात करणार आहे असं विचारते मी. पाक पण तुझा पाक कशात करणार आहे? मी करते ह्याच्यात. ठीक आहे करते याच्यात तू. मी याच्याच करणार आहे पाक. हो. पसरट भांडं घ्यायचं असतं जेणेकरून हीट इव्हनली स्प्रेड होते. तर फूड सायन्स जे आहे ना ते काय ते विचारायला गेलं. बाब्याच्या बाटलीनं मी पाणी मोजणार आहे. मग मी पाक पण सेपरेट करतोय मी. तर ते 1 बाउल घेतलाय काचेचा, तर पाणी किती होतो? कॉपी 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 मम्मीची कॉपी करतोय हा माणूस.
ज्ञान घ्यायला काय प्रॉब्लेम आहे तुम्ही सांगा, ज्ञान घ्यायला काय प्रॉब्लेम आहे का? मग टोप दे रे माझ्या इकडे. कुठला हा? हं. सायन्स. हे बघा मोजून पाणी ओतलं तर त्याच्या बाटलीनं. किती टाकलीस तू? 1 ग्लास. ओके. नाही माझं इकडं मी पण- बारीक गॅसवर का? आणि याच्यात आता माझ्याकडून जाणार आहे केशर. कुठे आहे का? सापडलं नाही ना? हा केशर दे. येस. लीडर्स लीड, फॉलोवर्स फॉलो. केशरचं कोणाच्या डोक्यात पण नव्हतं, माझ्या डोक्यात आलं. आता फॉलो करतील मला आंधळीपणाने. गप. मित्रांनो, मला चिडवणारी मुलगी. 2 टाकू का अर्धा टाकू? ठीक आहे, हे मम्मी शेवटचं, परत मी आता विचारणार नाहीये. तर मित्रांनो, माझ्या याच्यात रेसिपीमध्ये जाणार आहे थोडंसं पनीर. हे मी ठेवलेलं आहे. आता मला पीठ मळायचं. पीठ मी कशात मळू? भांडीच नाहीत आपल्यात. भांडीच नाही. मम्मी आता आम्ही करतो. आता तुम्ही ह्याला जास्त टिप देताय. तुम्ही जावा इथनं. ह्याला टिप देऊ नका, अजिबात सांगू नका ह्याला काय काय टाकायचं. ए तुला तर दूध घे लागलं. हा ठेवतो मी, घेतो परत. हा घेतो. हा शाईवाला माझ्यात देते. ह्याला पण शाई आहे. हा एवढं नाही लागत. हे बघा, आम्ही एका गोट्यातून दूध आणतो. मी दाखवतो. ॲडव्हर्टाईज असते ना अशी. देखो कितनी गाडी सही. ओ माय गॉड. मला हे फक्त ह्याच्यासाठी पाहिजे. ही शाई आहे. खूप विचार करून आम्ही हा अँगल घेतलाय, म्हणजे तुम्हाला पण दिसेल आम्ही नक्की काय करतोय. माझं दिसत नाहीये, पण काय सगळ्या सिक्रेट रेसिपी शेअर करता येत नाहीत. माईक घे रे. माईक नाहीये तुझ्याकडे. ज्याचा आवाज सातारचा खणखणीत असू दे असू दे. मग नको ना माईक तुला, मी ठेवते मला. पाक गंडला आहे. नाही गणला माझा पाक. माझा कसा नितळ स्वच्छ. तू आधी घातला होतास त्याला गरम करायला, आणि माझा स्लो आचेवरती आहे. स्लो नाही, फास्ट उकळायला लागतो. हो का? का असं काय? लोक असं मान्य करणार नाहीत, पण खूप नॉलेज मिळत आहे त्यांना माझ्यामुळं जेवण बनवायचं. पण लोक मान्य करणार नाहीत. अरे माईक घेऊन बोल, त्यांना आवाज नाही जाणार बघणाऱ्या लोकांना. 100% जाणार. सातारचा आवाज आहे. तू बरं नको माईक ना. नाही टाकायचंय. आणि आता मी तर पनीर खूप कूस करून घेतलेलं आहे, बारीक करून घेतलं. पनीर मी बारीक करून घेतलेलं आहे. तर गाईज, प्रतूने तिच्या ह्याच्यात पिठामध्ये मीठ टाकलेलंच नाहीये. मीठ टाकतोय. मम्मी आहे माझ्या बाजूला. मम्मीनं तिला खुणावून सांगितलं नाही तर ती टाकलं असतं तिनं मीठ. थोडंसं चवीपुरतं मीठ झालं असतं तिच्या गुलाबजामला. मी एवढी पण वेडी नाहीये. म्हणजे तुम्हाला याच्यानं कधी एवढी पण काढून टाकलं तर थोडी तरी. अजून 5 मिनिट आहेत, मग मी पण माझं पीठ मळायला घेणार. हा मध्ये मध्ये काजू टाकतोय. असं का? असंच काहीतरी वेगळं पाहिजे रे. एक्सपेरिमेंट माणसानं. एक्सपेरिमेंट. मी काय टाकू मग मध्ये? मी कॉपी केली तर चालेल का? पण मी ह्याच्यासारखे असे कडक कडक नाही टाकणार. मी मस्त एकदम बारीक करून टाकणार. कुठे आहे मशीन आपलं? काय होतं ह्याच्यामध्ये जे मी पिठात पण टाकलं? मम्मींना सांगू नको, पण ओवा सगळा पडलेला आहे पिठामध्ये. ते ओवा तिनं पिठात सांडला. पिठात ओवा सांडलाय. इतका चोंबडा आहे, इतका चोंबडा आहे. काय होते ओव्याची चपाती खाल्ली तर? जाऊ दे. मला तर माझा पाकच इतका आवडलाय ना. आणि दिस इज एक धार. एक तार असतं का ते? 6 वाजलेत आता. माझं मिश्रण फुललंय. फुललंय.
आता ह्याला मी हा थोडं हाताला सुकवते. बारीक करू का? हा एक ट्रायल टिश्यूनं घेतलं पुसून क्रॅक आणते. येते का बघा. करतो बारीक. काय बोलतात तिथं? साईज जरा लहान पाहिजे. मी तेच बोलले त्याला, तर ऐकतो का तू कधी कुणाचं? थोडा तुपाचा हात. आणि तिचं लक्ष असतं पूर्ण. बब्बू साठी मी करते गुलाबजाम, पण बब्बू खाऊच नाही शकणार. हे बघ बबे, बघू कोणाचं छान आहे. बाबा पण करतोय. बाबा असं असं करा, असे असे करा, असे 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 करा. बाबा झालेले आहेत गुलाबजाम. तुझं स्पीड जास्त आहे, तुझं तोंड पण फास्ट होतंय. हा तुझं स्पीड जास्त आहे, तुझं तोंड पण फास्ट होणार आहे. येस. किती वाटते मी कधी असं हे करपाय लागले रे. हा माझं करप रे. मम्मी नाही 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 मदत नाही घ्यायची ना, ठरलंय ना आता काय घेतेस? गप तू. माझी एक आयडिया ऐकतेस, ह्या गॅसवर घेतेस त्याला. माझे एवढे खराब झाले, पण मी खराब होऊन देणार नाही. काला जाम होऊ शकतो त्याचा. गप. हे बघा, हे बघा, हा अजून गुलाबजामच करतोय आणि माझे तळून सुद्धा झालेत. जल्दी का काम शैतान का. असू दे. उद्या जेव्हा सगळे गुलाबजाम खातील तेव्हा कळेल कोणाचं काम शैतानचं होतं. माझे तर संध्याकाळीच खाणार याचं आहेत. की माझे तर माझं? गुलाबजाम संध्याकाळीच खाणार आहेत. नाही मला सकाळपर्यंत मी ह्यांना ठेवणार आहे, कारण मुरणं पण महत्वाचं असतं गुलाबजामांमध्ये. हे बघा किती सुंदर झालेत गुलाबजामुन. मी पहिल्यांदाच केलेत बाय द वे माझ्या लाईफमध्ये. हे बघा लाईटमध्ये. अंकीच्या बर्थडे निमित्त आज गुलाबजाम करतोय आम्ही. अंकिताचा दरवर्षी बर्थडे येतो, पण ती तेवढीच असते, ती मोठीच होत नाही. तिच्याकडे हॅक आहे, तिचं वय वाढत नाही, उंची वाढत नाही, वजन वाढत नाही. पुन्हा पाक गरम करायला ठेवलाय, मग हे त्याच्यामध्ये टाकणार. आता मी ह्याच्यामध्ये टाकते. हे म्हणजे आता मी गुलाबजाम ह्याच्यामध्ये हे करते. हे डायरेक्ट असे ह्यातनं उठ काढून त्यात टाकले तर चालतात का? चालतं, मी तेच करणार आहे. हे रणजितनं आता सुरू केलेलं आहे त्याची गुलाबजाम तळायला. हे बघा माझे झालेत. हे बघा हे माझे त्याच्यात तर तळायचे चाललेत. इवन हिटिंग, नॉट एक सरफेस जास्त सगळीकडे गोल करून गोल्डन, ह्याला म्हणा गोल्डन कलर. नाईस. हे उकलतायत, नीट बघा. उकलतायत ह्याचे. बघा. एक तो नको दाखवू रे, हे बाकीचे दाखव. हा बघा, मी जो गोल गोल गोल. दाखवते. नाही खालचे बघू दे मला, खालचे बघा. हे बघा, हे उकलले. अरे हे उकललेले ओके रे, रेश येते फक्त. ह्याने हिथं त्यानं 4-5 उकललेले फेकले आणि ते खाल्ले ना, त्यानं ना सबूत मिटवला लगेच. माझा गॅस फास्ट करू का स्लो ठेवू का? फास्ट. खाली बघ माझा गॅस बंद केलंय का? इवन कुकिंग बाहेरचं फक्त शिजून नाही, बघू आत ते पण. ते मुरलं येते तुझं पाक. तसं तुला एक मी टेस्टला देऊ शकतो मुरलेला थोड्या वेळात. थोड्या वेळात ना. पसरट बांधाय ना, त्यामुळे थोडा वेळ लागतो, नाहीतर ते उभा. फर्क है. गलत है नाही, हे करेक्ट आहे. असेच गुलाबजाम असतात, तसे गुलाबजाम नसतात, असे असतात. आणि असे जे असतात ना ते मिचळून लागतात. हे असे मस्त लागतात. आपल्याकडे 3 क्वालिफाईड जजेस आहेत. शेवटी जर ते मला आवडले ना तर मग संपला विषय. मग शेवटीच काय आलं तिथं? हे बघा, मी एखादा खाऊन बघून सांगतो. अरे तू आतापर्यंत 4था खाल्लायस हा.
आणि मुरला नाही म्हणतोय. मुरलाच ना. काय बोलला रुद्र? मी पण खाऊ मामाचे नको रे, खाण्यायोग्य तरी असली पाहिजे. माझी कधी खाण्यायोग्य माणसाला कंट्रोल होत नाही माझे गुलाबजाम डायरेक्ट खातात माणसांना कंट्रोल होत नाही माझे गुलाबजाम बघितल्यावरती. ह्याच्यावरूनच कळते गुलाबजाम कसे झालेत. मगाचपासून 4-5 खाल्ले म्हणतोय गोडच नाही अजून मुरलेच नाही. मग खातोयच कशाला? हां ह्याच्यावरूनच कळतायत ना माझे गुलाबजाम कसे. स्वतःच्या गुलाबजामला हात पण लावत नाहीये. माझे काय लोकांना खायला पाहिजे, तिचे कोणच खाणार नाही. असू दे मी खाईल सगळे. डोंट वरी मी खाईल. प्लीज वरी. डोंट वरी मी खाणार. हे जे मिचूळ केलेत त्यानं काय ते माहित आहेत ना, मिठाईच्या बॉक्समध्ये असतात बघा हे असे उभे त्याला साखर असती, मुचळच लागतात. हे जे काळे जे आहेत ते ती क्वालिटी असते. इसको क्वालिटी भाजतंय ते. गॅस वाचवा बाबा. गुलाबजाम खराब करा. इथे दोघांचे पण गुलाबजामुन रेडी आहेत. हे काळे जामून आणि हे गोल्डन कलर तुम्ही बघू शकता. हे रणजितने केलेत, हे मी केलेत. माझे अजून ना पूर्ण मुरले नाहीयेत पाकात. ते सकाळी छान मुरतील पण वेळेच्या अभावापायी आम्हाला आताच टेस्टिंग करायची. वेळेचा अभाव म्हणण्यापेक्षा आमचं ठरलेलंच होतं आज कम्प्लीट करायचं. तर त्या प्रकारे जे बनवायला पाहिजे त्या प्रकारे मी बनवले की जे लगेच मुरतील. मी त्याच प्रकारे बनवलं की जे लगेच मुरले जातील आणि टेस्ट आजच्या आज करता येते. ते कॉम्पिटिशननुसार क्रायटेरिया असून त्या क्रायटेरिया लक्षात घेऊनच तुम्हाला बनवायची गरज असते ॲक्च्युली. आणि मी ते लक्षात घेऊन बनवले. सो लेट्स सी द रिझल्ट. बघूया कोणाला कोणता आवडतोय. ओके. तर आता पहिल्यांदा पप्पा रणजितनं केलेला गुलाबजाम बघणार आहेत. कलर बघा विकत सारखा गोल्डन कलर आहे, सोनेरी. आतमध्ये काजू वगैरे आहे बघा, मस्त आहे. हा ना? मी आता सांगते माझा प्रॉब्लेम काय झालाय. माझं ना मुरले नाहीत, उद्या सकाळी मुरतील माझे. हे मुरलंय का नाही पण? तुझा मुरलाय रे, तुझा कच्चा आहे. त्यातलं काय सांगा. गुलाबजामुन काय माहित कसं आहे. मुरला नाहीये मला माहिती आहे पण कसं आहे सांग. पप्पा नाही म्हणू शकत. त्याला अजून मुरला पाहिजे. 2 दिवस मुरला पाहिजे म्हणजे पण चांगला लागणार का? दोन्हीतला कुठला चांगला आहे? तो चांगला आहे. तर तुम्ही बघू शकता कसं दहशत आणि याच्यानुसार पार्शलिटी चालू आहे. पण ठीक आहे, म्हणजे आपण निरागस पोरांच्याकडे जाऊ आता. रुद्र हां चिकनला काय होते, चिकन गुलाबजाम चिकन बनवतात कोल्हापुरात. ये कसा आहे? छान आहे. अजून कसा आहे? मुरला नाही पण मुरल्यानंतर खूप छान ते खा, मला सांग. 2 दिवस आपण मुरवूया. लय पीठ आहे का त्याच्यात? नाही ना. आता हे का संपतो मोठं आहे ना, लय मोठं आहे ना. आरामात हळूहळू गार आहे ना. एकदम नाही हे होणार. हळूहळू खाल्ला पाहिजे. दुसरा खावत नसेल तर नका सांगा. म्हणजे तुम्हाला नसेल नका खायचा. एकच घास खावा. एकच घास खावा. कुठला बार आहे? तर निरागस पोरगा पण माहित आहे त्याला, त्यामुळे तो पार्शलिटी करतोय. चला. ऑलरेडी नाही, मला खायचंच नाहीये. का? मी ऑलरेडी गुलाबजाम हा खाल्लेला आहे. हा खाल्लाय ना, तुला नाही ना आवडला मग हा खा. दोन्ही खायला लागेल तो. पण मी सगळं खाल्लेलं मला खरंच आता तू काळा कुठं खाल्लायस? पण मी 2 दिवसांना खाईल तो मुरल्यावर. नाही हे दोन्ही नाही, खायला तू खा लागतील. ना. चल, गप. दोन्ही नाही, असं खाऊन नाही तुम्हाला करायचं. प्रतिक्रिया द्यावी लागतील. तू हा खाल्लायस ना, हे कसं होतं सांग कसं होतं. थांब, मी बाईक देते. ते नाही ते तेव्हाच नाही रे. थांब बरं, आता तसं थोडं खातोय. हां थोडं म्हणजे दोन्ही खायला लागतील पूर्ण. नाही उचलून खावं तसं, असं वाया घालू नका. बघ झाले मला. उलटी करायची. हा चांगला झाला. मला मुरल्यामुळे चांगला लागतो. माझा मुरला नाही, मी आता सांग.
पूर्ण खावा हो, त्याच्यात काजू आहे मध्ये, तुम्ही असं कसं करताय हे? हा पण मे बी मुरायचं. चांगला असेलच. हा एक नंबर झाला. हा ना. आता मग मुरल्यावर अजून एक नंबर लागेल, पण हा एक नंबर झाला. हा ना. तर आता मी खातो, मी सांगतो. म्हणजे मी आता हा अक्का खाऊ शकतो अशी माझी हे झालेली आहे परिस्थिती. आता हा तू पण काहीतरी ना असं अशी रिॲक्शन देणार की हा पहिला नाही हा गुलाबजाम, हा 8वा गुलाबजाम आहे माझा. आणि प्रत्येक वेळेस खातो म्हणतो मुरला नाही. मग तू सारखा का घेऊन खातोयस? इन्ग्रेडियंट चांगले टाकलेले आहेत त्यात, म्हणजे वेलची वगैरे 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 असं. ठीक आहे, आता फक्त मम्मी राहिलेत. बाकी तर सगळ्यांनी तर म्हणजे आता क्लिअर कट विनर तर कळतोय सगळ्यांना. खा 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 तू रे. आता लास्ट फक्त मम्मी राहिलेत बोलायला. का ना रणजितचं ना? खरं सांगाल तू? आपण आज बघूया मम्मी किती पार्शालिटी करतात. आवड ना आवड. चवीला कुठला चांगला लागतो? चवीला कुठला चांगला लागतो? इतक्या अशा संकटात आलेल्या आहेत. दोन्ही चांगला आहे तर हा जरा जास्त गोड आहे. काय बोलली होती का नाही? फक्त हा, मम्मी गोड आहे. माझ्यामध्ये फॉल्ट काढणार. नाही जास्त गोड आहे हा, आणि हा जरा थोडा कमी गोड आहे. म्हणजे हा पप्पांना खायचा. मी बोलले की नाही पण हा फक्त छान मम्मी आहे. फॉल्ट काढणार. बरं असू दे मला. चवीला एक मैदा आहे. कोणीतरी त्यांच्या मागे उभं राहिलं. तेवढे मी आज पनीर ऍड केलंय, काजू ऍड केलंय. असू दे. मला वोट आलेला आहे रुद्र, दादू, पप्पा आणि मम्मींनी एकट्यानं रणजितला वोट केलेला आहे. नाही छान केलं, त्यामुळे दोघांना पण माझं समानच. मामाचा पण भारी. मामीचा माझ्यासारखा आहे, मला खायासारखा आहे. गोड. Winner is here. चष्मावाली. कसं ना आईची माया तिनं प्रत्येक वेळेस येतेच बाहेर, त्याच्यामुळे 1 पॉइंट. आमचे जज गंडकी होते, जज बायस्ड होते, त्यामुळे जज बायस फक्त शेवटचा होता. शेवटचा बायस फक्त शेवटचा होता, कारण की कसं बोलताय हे जर गुलाबजाम नागेवाडी आता रे गुलाबजाम गोडच असतो. गुलाबजाम हा गोडच असतो. कुणी सांगितलं आता ते काय? गुलाबजाम गोड असतो आणि पहिले सगळ्यांना गुलाबजाम आवडतो. गोल्डन असतो, सुरुवातीत नाही, तिथं रिजेक्ट होतं. तुम्ही सांगा, तुम्ही बघून सांगा तुम्हाला कसा वाटला आणि कोणाचा आवडला कमेंट सेक्शनमध्ये. आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, नेक्स्ट चॅलेंजमध्ये. बाय. ह्यानं खाल्ला, सांग कशी झाली? सकाळी सकाळी आलाय. क्या हुआ अभी मेरे गुलाबजाम? ओव्हरनाईट मुरलेत ते. ए नाही चल चल सोन्या खा. सोन्या खरं खरं सांगायचं, मी तुला अजिबात रागवणार नाही. घाबरू नकोस. मी नाही रागवणार, खरं खरं सांग. दोन्हीतला कुठला चांगला आहे सांग. नाही एकच सांग. खरं खरं सांग. हेच मी कालपासून रणजितला सांगायचा प्रयत्न करते, पण त्याला नाहीच ऐकायची, ही गोष्टच नाही ऐकायची.